तर मंडळी माझ्या दोन्ही पण गोण्या ज्या आहेत त्या मस्त छान टाचून झाल्या आहेत. एक गोणी घेऊन तृप्तीचे पप्पा गेलेत घरी. आज जरा कामाचा सकाळपासून जास्त लोड होता. त्याचं कारण असं होतं की सध्या आम्ही दशरथ घासाचं बियाणं जे आहे ते पार्सलने पाठवतोय. तर 2-3 दिवस झाले थोडा पार्सलचा गोंधळ झाला होता. 1-3 दिवसापूर्वी आम्ही ज्यावेळेस संगमनेरला पार्सल घेऊन गेलो तर आम्हाला माहिती नव्हतं की 3च्या नंतर एंट्री जी आहे ती पोस्ट ऑफिसला होत नाही. तर त्याच्यामुळे ते बियाणं आम्ही मागं घेऊन आलो. काल आम्ही 3च्या आतमध्येच ते पार्सल लोणीला घेऊन गेलो, कारण आम्हाला लोणी जवळ आहे. तर लोणीला गेल्यानंतर कळालं की काल त्यांचं सॉफ्टवेअरच बंद होतं. तर त्याच्यामुळे काल पण ते पार्सल रिटर्न आलं आणि आज शनिवार असल्यामुळं सकाळी आम्हाला 11च्या आत ते पार्सल जे आहे ते घेऊन जायचं होतं. आणि त्यात आज सकाळी अचानक एक बुकिंग झाली. तर ते पण पार्सल बियाणाचं जे आहे ते पॅकिंग करायचं होतं. तर ते असं सगळा गडबड गोंधळ चालू होता. सकाळी 11च्या आत आम्हाला लोणीला पोहोचायचं होतं. तिथं पोहोचलो, ते पार्सल वगैरे टाकलं आणि त्याच्यानंतर परत आता सध्या कसं दिवाळी झाल्यानंतर भरपूर मंडळी जे आहेत ते नवीन दुसरं पीक जे आहे शेतामध्ये करत असतात. तर त्यामुळे काही जणांचं नेपियर लागवड चालू आहे. तर नेपियरच्या स्टिकच्या पण भरपूर अशा ऑर्डर आहेत. रोजच्या 3-4 हजार स्टिक ज्या आहेत आम्हाला कटिंग करायच्या असतात. आणि सध्या कसं सगळीकडंच, आमच्या इथंच नाही सगळीकडंच बिबट्यांनी धुमाकूळ घातलाय. आमच्या इथं पण सारखे दिसत आहेत. परवा दिवशी तृप्तीच्या पप्पांना सकाळी सकाळी दिसले होते. तर त्याच्यामुळं खूप सकाळी लवकर पण येत नाही, घरचं पण आवरून यायचं असतं आणि संध्याकाळी पण जास्त वेळ थांबता येत नाही. पहिले कसं भीती वगैरे काही नव्हती वाघाबिगाची बिबट्यांची. तर त्यामुळे आम्ही संध्याकाळी 6:30-7 वाजेपर्यंत अक्षरशः शेतामध्ये थांबून स्टिक ज्या आहेत त्या पूर्णच करून जात होतो. पण सध्याची परिस्थिती तशी राहिलेली नाही, त्यामुळे आम्हाला लवकर थोडंसं आम्ही घरी जायचं बघत असतो. तर त्यामुळे वेळ पण पुरत नाही, कामं भरपूर आहे आणि स्टिकच्या ऑर्डर पण भरपूर आहे. तर चालू आहे आमचं जेवढं होईल तेवढ्या स्टिकच्या ऑर्डर ज्या आहेत त्या आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. आज पण एक शेतकरी दादा घरी येणार आहेत 3,000 कांडी घ्यायला. तर आत्ताच त्यांची ऑर्डर पूर्ण झाली आहे. उद्या एक शेतकरी दादा येणार आहेत 5,000 कांडी घ्यायला. तर ते दुपारीच येणार आहेत. तर दुपारपर्यंत आम्हाला त्यांची ऑर्डर जी आहे ती पूर्ण करायची आहे. तर त्याच्यामुळे अशी सगळी धावपळ चालू आहे. त्याच्यामुळे आज सकाळपासून काही व्हिडिओ बनवला नव्हता. म्हटलं आधी काम थोडंसं निम्मशिम्म आवरून घेऊ, म्हणजे कसं कामाचा पण लोड येणार नाही आणि व्हिडिओ बनवायला पण कसं एकदम फ्रेश राहील, बरोबर आहे की नाही. तर चला आता उरकून घेतो.